हिरे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे ईश्वरीने आपल्या आईला सगळं काही कॉल करून सांगून टाकलेलं होतं आणि त्यामुळे आता अर्णवला ही गोष्ट कळलेली असते. अर्णव ईश्वरीला म्हणतो की अगं, तू या सगळ्या काही गोष्टी आईला सांगून टाकल्यास, पण हा विचार केलास का? रडत रडत आईला जेव्हा सगळ्या गोष्टी सांगतेस की तुला त्रास होतो इथे, पण आईला आता त्याची किती काळजी वाटत असणार आहे याचा विचार करतेस का तू? अगं, जरा विचार करून तरी निर्णय घ्यायचास ना. का का असं काही करतेस तू? का कळत नाही आहे तुला? अगं, आईकडे जाऊन आईशी तिथे बसून जर बोललीस तर विषय वेगळा आहे. आणि आता जोपर्यंत तू आईला मिठी मारत नाहीस ना, तोपर्यंत तुला बरं वाटणार नाही, हेही मला माहिती आहे. असंही आता तो तिला म्हणत असतो. जेव्हा तिला ह्या सगळ्या काही गोष्टी तो बोलतो, तेव्हा आता ती त्यालाच घट्ट मिठी मारते. आणि आता तो तिला म्हणतो की मला घट्ट मिठी मारून काही होणार नाही आहे, तुला आईला मिठी मारून सगळ्या काही गोष्टी समजणार आहेत. त्याच वेळेला ईश्वरी म्हणत असते की किती किती विचार करता हो तुम्ही आमचा. त्यानंतर आता ईश्वरीला घेऊन अर्णव तिच्या घरी तिला सोडतो आणि तो पुढे त्याच्या कामासाठी जातो. मग आता ईश्वरी घरी आलेली असते. ईश्वरी जेव्हा घरी येते ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी डिस्टर्ब असते. म्हणजेच ईश्वरीला ज्या ज्या काही गोष्टी सहन कराव्या लागल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी तिच्या डोळ्यासमोरून जातात. आईकडे येऊन ती आता आईच्या मिठीत शिरून खूप जास्त रडत असते. आणि मग त्याच वेळेला आई तिला विचारते की काय झालं आहे, मला नीट सांगशील का? तू मला सांगणार नाही तोपर्यंत मला काही कळणार आहे का? नाही ना, प्लीज प्लीज ज्या काही गोष्टी आहेत त्या मला सांग, असंही आता ती बोलत असते. त्यावर मात्र आता ईश्वरी आपल्या घरात सगळं प्रकरण सांगायचं ठरवते. म्हणजेच आपल्या घरामध्ये खरं तर सगळ्या काही गोष्टी फक्त आधी अर्णव सरांना माहिती होत्या, पण आता त्या गोष्टी सगळ्यांनाच कळल्या आहेत. हे ऐकल्यानंतर आता सुप्रियालासुद्धा धक्का बसतो. पण दुसरीकडे आता अर्णवच्या मनामध्ये सारखं तेच फिरत असतं की आज घरामध्ये जे काही वातावरण आहे ते कोणामुळे असणार आहे. म्हणजे घरात आम्ही ते ठरवलं होतं बारसं, पण त्याच्यामध्ये फोटो कसे काय आले हा विचार तर त्याच्या मनात फिरतच असतो. आणि राकेश जर यात दोषी असेल ना, तर या राकेशला तर मी कधीही सोडणार नाही, असं देखील अर्णवच्या माइंडसेटमध्ये फिक्स असतं. तेवढ्यातच तिथे आता राकेश आलेला असतो. राकेश आता अर्णवला बोलत असतो की अर्णव सर, तुमचं हे घरातलं प्रकरण खरंच मला माहीत नाही हो, कसं आहे काय आहे, यात कोणाची चूक आहे. पण या सगळ्यावरनं मला कळतं हो की काहीतरी गडबड तर मोठी आहे. पण ना, या सध्याच्या सगळ्या वागण्याचा ना वैताग आला आहे मला. आणि तसंही ना, घरात किती दिवस राहायचं ना, आणि असं फुकट खायलाही मला आवडत नाही. आणि म्हणूनच मी विचार केला आहे की मी एखादी नोकरी वगैरे करेल, म्हणजे जॉबला केलं ना तर तिचे माझं मन रमेल आणि 4 पैसेही हाताशी येतील, असंही काहीसं तो आता बोलत होता. आणि जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी जेव्हा तो बोलतो ना, तेव्हा मात्र मी जॉब करायचा निर्णय घेतला आहे ही गोष्ट जेव्हा आता कळते, तेव्हा मात्र आता अर्णव त्याला म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला जॉब करायचा असेल तर तुम्ही आपल्या कंपनीत ट्राय का करत नाही? पण आता असं डायरेक्ट वशीला लावतात तसं मला काम नको आहे, मला स्वतःच्या हिमतीवर काम हवं आहे. मग ठीक आहे ना, तुमच्या हिमतीवरच तुम्हाला करायचं आहे काम, वाटल्यास तुम्ही इंटरव्ह्यू द्या आणि तुम्ही काम करा, असंही आता म्हटलं जातं. मग तो म्हणतो की आज इंटरव्ह्यूला आला तरीही चालेल. मग एवढं आपल्याला म्हटल्यावर तोही म्हणतो की चालेल आज इंटरव्ह्यूला, असंही आता अर्णवला तो बोलतो. इकडे अर्णवला मुद्दामून त्याला आपल्या कंपनीत कामाला ठेवून येणार या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. खरंच या माणसाची स्मृती भ्रष्ट झाली आहे का, की हा उगाच नाटक करतो आहे, या गोष्टी जाणून घ्याव्याशा वाटत असतात. तर दुसरीकडे मात्र आता खूपच जास्त रडायला येत असतं इकडे असणाऱ्या या ईश्वरीला. कारण ईश्वरीला तो सगळा प्रसंग आठवतो. ईश्वरी म्हणत असते की घरात आता तुझ्याबद्दल सगळं काही कळलेलं आहे. आणि घरात जेव्हा या सगळ्या गोष्टी कळल्यात ना, त्यामुळे घरात ना वातावरण हे खूपच जास्त भयानक असं आहे. म्हणजेच खरं तर मला आधी वाटलंही नव्हतं की एवढं सगळं होईल, पण हे जे काही वातावरण आहे ना, ते असं झालं आहे ना की ते कधी बदलेल हेही कळत नाही आहे. त्यामुळेच ना मला आता सगळ्या काही गोष्टी एका पॉईंटला नकोशा झालेल्या आहेत, असं देखील आता ती म्हणत असते. आणि जेव्हा ती या सगळ्या गोष्टी सांगते, तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्काच ना इथे असणाऱ्या या
सुप्रियाला बसलेला असतो. कारण ईश्वरी रडत रडत सांगत असते की मला ना खरंच ना कळतच नाही आहे की काय करू ते. म्हणजे मुळात मला ह्या सगळ्या गोष्टी ना पचायला जड जात आहेत. कारण ज्या घरात मला मान मिळत होता सुनेचा, मला जे काही हवं नको ते सगळं काही भेटत होतं आणि आज त्याच घरात मला तुच्छ वागवलं जाते. जेव्हापासनं ह्या गोष्टी कळल्यात ना तेव्हापासनं तर त्यांना मला त्यांच्या नजरेसमोरही उभं करायचं नाही आहे. मग आता या सगळ्या गोष्टी सांगताना ईश्वरी त्या दिवशी बारच्या दिवशी घडलेला प्रकारही समजावून सांगत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती सांगते ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त रडायला खरं तर येत असतं. पण या सगळ्यामध्ये अर्णवने जी काही साथ दिलेली होती, ही साथ जी आहे तुला अर्णव सरांनी दिली, जी की कोणीच तुला दिली नव्हती आतापर्यंत. याचंच तुला कौतुक वाटायला हवं असंही आता बाबा म्हणत असतात. तर ईश्वरी म्हणत असते की हो ते तर आहेच. सगळं घर विरोधात उभं असताना अर्णव सर एकटे माझ्या पाठीशी उभे होते. पण अर्णव सर जरी उभे असले तरी घरातील सगळेजण माझ्या विरोधात गेले आहेत आणि तीच गोष्ट ना मुळात मला सहन होत नाही आहे. कारण त्या घरात आजी मामा हे सगळेजण माझ्यावर किती प्रेम करायचे. त्यांच्यासाठी मी त्यांची लाडकी सून होती आणि आज त्यांच्याच नजरेत माझ्याबद्दल इतका अपराधीपणा बघून ना खूप वाईट वाटतं. आज तर माझ्याशी कोणीच घरात बोलत नाही आहे. सोबत मी काही केलेलं ना खायलाही ती लोक तयार नाही आहेत. त्यामुळेच ना मला या सगळ्या गोष्टी खूपच वाईट वाटतात असंही ती आता बोलत असते. पण त्याच वेळेला मात्र आता सुप्रियाने ठरवलेलं असतं की आता खूप झालं, माझ्यामुळे माझ्या मुलीला त्रास व्हायला नको. आता त्यांना सगळं सत्य समजलंच आहे ना, तर मी सुद्धा तुझ्यासोबत येते. मी त्यांना जाब विचारते की ते माझ्या मुलीसोबत असं का वागतायत, चल चल माझ्यासोबत असं बोलून आता इकडे मात्र सुप्रिया ही ईश्वरीला घेऊन जायचा प्रयत्न करत असते. पण त्याच वेळेला आता बाबा म्हणत असतात की ते सगळं ठीक आहे गं सुप्रिया, तू जाशील मीही तुझ्यासोबत येईन. कारण मलाही हे प्रकरण माहिती आहे, हे त्यांना कुठे माहिती आहे. पण त्यांनाही तेव्हाही कळेलच की या सगळ्या काही गोष्टी. पण थोडं शांतपणाने विचार कर की हे सगळं करून आपल्याला जे हवं ते काही पॉसिबल होणार आहे का? सगळ्या काही गोष्टी नीट समजणार आहेत का? काय वाटतंय तुला? बघ, विचार करून काय तो निर्णय घ्यायचा आहे तो घे, नाहीतर परत टेन्शनचं काम होईल. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इकडे आता अर्णव जो आहे तो ह्या राकेशला आपल्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूला घेऊन चाललेला असतो. त्याच वेळेला राकेश म्हणतो की अर्णव सर या सगळ्याची काय गरज होती, राहू दे होतं ना, मी गेलो असतो की माझ्या याच्याने आणि मी भेटलो असतो तुम्हाला ऑफिसमध्ये, एवढं कशाला? काय त्यात काय, मीही जात होतो म्हणून मी तुम्हाला म्हटलं. आणि त्याच वेळेला इकडे आता अर्णव म्हणू लागतो की ते सगळं ठीक आहे, पण चला आता आपण इंटरव्ह्यूला जात आहोत तर टेन्शन घेऊ नका. पण दुसरीकडे राजेश आता म्हणत असतो की तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला ना तुमच्या दोघा नवरा बायकोंचा स्वभाव आहे ना खूप जास्त आवडतो. म्हणजे तुम्ही दोघंही जण किती एकमेकांना समजून घेत आहो, असं कोणी आता घेत नाही. मग अर्णवला तो कौतुक करत असतो ना, मुळात ह्याचंच जास्तच वाटत असतं आणि मग तो बघतच राहतो. दुसरीकडे मात्र आता अर्णवला या राकेशच्या मनात काय चाललं आहे हे जाणून घ्यायचं असतं आणि यासाठी त्यांचे प्रयत्न हे सुरू असतात. तर हे सगळं तर होतच असतं. पण दुसरीकडे मात्र ईश्वरीला आता इकडे असणारी ही प्रिया म्हणत असते की आता खूप झालं, आता नाही राहते, चल आपण आत्ताच्या आत्ता जाऊया आणि सगळ्या काही गोष्टी त्यांच्यासमोर क्लिअर करूया. तरी बाबा म्हणत असतात की नको काही करू. पण आता बाबांचंही ऐकायचं नसतं ना आईला. आई म्हणत असते की नको, माझ्या मुलीला त्रास होतो आहे, माझ्या मुलीच्या संसारावर हे सगळं बिघडतं आहे, तर ते नको आहे मला आत्ताच त्यांना बोलावं लागेल. मग आता माझी दुसरी मुलगीसुद्धा त्यांना त्यांच्या घरी द्यायची. आज माझ्या पहिल्याच मुलीची ही अवस्था आहे, तर उद्या नम्रताचं काय होईल? मग या सगळ्या गोष्टी जेव्हा ईश्वरीला कळतात तेव्हा ईश्वरी तर धक्क्यातच जाते. कारण ईश्वरीला माहिती आहे की आता एवढं सगळं झालं आहे तर ही लोकं थोडी ना ऐकणार आहेत की माझं लग्न जे आहे ते तर झालेलं आहे पण नम्रताचं लग्न झालंच नाही आहे, मग ही लोकं ऐकणार नाहीत. याही गोष्टी बरोबर ईश्वरीला कळत असतात आणि म्हणूनच मग ईश्वरी विचार करते की झालं काही झालं तरीसुद्धा मला वाटते की ह्यांचं काही लग्न होणं पॉसिबल नाही. नम्रताच्या लग्नाबद्दल ईश्वरीला आता काळजी वाटत असते.
तेच आता हे सगळं बोलणं नेमकं नम्रताने ऐकलेलं असतं. त्यामुळे नम्रताला तर धक्का बसलेला असतो. नम्रताला आता नकोसं झालेलं होतं, कारण तीही आता विचार करत होती की हे सगळं काय झालं, हो त्याचं नव्हतं झालं आणि हे सगळं काही व्हायला नको होतं, असाही विचार ना आता डोक्यामध्ये येऊ लागलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, आता जेव्हा हे सगळं ऐकते तेव्हा नम्रता म्हणते की काय, माझं लग्न आता इतक्यात होणार नाही आहे. माझ्या लग्नासाठी तुम्हा लोकांना काही ना काही कारणं लागतच असतात. आता हे नवीन कारण तुम्हाला भेटले, पण नाही, माझ्या लग्नात दरवेळेला व्यत्यय येतो आहे, पण यावेळेला मी आता शांत बसणार नाही, असंही ती आता म्हणत असते. तिच्या मनात हेच असतं की हे सगळं काही आता ईश्वरीमुळे होते. ईश्वरीमुळे जर माझं लग्न जर मोडणार असेल ना, तर तिला त्या गोष्टी आता सहन होत नसतात. ती म्हणत असते की नाही, काही झालं तरीसुद्धा मला यावर काहीतरी विचार करावाच लागेल. त्यातच आता ती तिथून निघून जाते ना, तेव्हा मात्र ईश्वरीला मनाला वाईट वाटतं, कारण याआधीसुद्धा नम्रताचं लग्न मोडलं होतं आणि आता पुन्हा हे लग्न मोडतंय की काय, असंच आता ईश्वरीला वाटत असतं. आणि म्हणूनच आता ईश्वरी त्या सगळ्याचा विचार करू लागते. पण नम्रताला आता ईश्वरीचा मनातून खूप जास्त राग आलेला असतो. तिला असं वाटत असतं की ईश्वरीचीच या सगळ्यामध्ये चूक आहे आणि म्हणूनच ईश्वरीमुळेच हे सगळं काही होतंय, ही गैरसमज तिच्या मनामध्ये असतो. आणि म्हणूनच ती आता ठरवते की हिच्यासोबत आता आपण कोणताही संबंध ठेवायचा नाही, ना हिच्याशी बोलायचं, असंही आता ठरलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तिच्या ठरतात तेव्हा ती रूममध्ये निघून जाते. दुसरीकडे मात्र आता इकडे अर्णवने गाडी एका ठिकाणी थांबवलेली असते. अर्णव जेव्हा गाडी थांबवतो तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असतो की मी जरा ना पाणी घेऊन येतो, तुम्हाला काही हवं आहे का, इथे चहा कॉफी वगैरे पण भेटतं, तुम्ही काही घेणार असाल तर सांगा. पण आता राकेश म्हणतो की नको नको, मला काहीच नको आहे. मग राकेशने असं म्हटल्याबरोबर आता अर्णवही शांत राहतो आणि गाडीतून उतरतो, कारण त्याला स्वतःसाठी पाण्याची बॉटल घ्यायची असते. तो आता गाडीतून जेव्हा उतरतो ना, तेव्हा राकेशही विचार करतो की कशाला आपणही तेवढ्या वेळासाठी गाडीत बसव्या. जरा तो आता गाडीच्या बाहेर आलेला असतो आणि नेमका ना शलाकाचे जे काका असतात ना, ते तिथे येतात आणि त्यांनी पाहिलेलं असतं राकेशला. आणि राकेशला जेव्हा ते पाहतात तेव्हा मात्र ते आता ठरवतात की हाच तो मोका आहे, या माणसावर तुटून पडायचं. आणि म्हणूनच ते आता त्याच्यावर तुटून पडलेले असतात. आणि जेव्हा जेव्हा ते तुटून पडतात ना, तेव्हा मात्र आता इकडे लांबूनच हे सगळं काही पाहत असतो. आणि जेव्हा अर्णव हे सगळं काही पाहतो तर तेव्हा तर अर्णवला धक्काच बसतो, कारण तेव्हा अर्णवच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. इकडे शलाकाच्या काकांनी, म्हणजे शलाकाचा जो खून झाला होता ते काका आता आलेले होते आणि त्या काकांनी आता इकडे जे काही मारामारी करायला घेतलेली असते ना, ती भयंकर अशी असते. म्हणजे त्यामध्ये ना त्यांनी आता डायरेक्टच राकेशला तिथे तोडायला घेतलेलं असतं. ते मागचा पुढचा कोणताही विचार करत नाही, हे दनादन राकेशला मारत असतात. राकेश म्हणत असतो की मी काय केलं आहे, इतका त्रास का देत आहे मला, मी काही केलेलं नाही आहे. तू काही केलं नाही आहेस, माझ्या मुलीला फसवलं आहेस आणि म्हणतो आहेस काही केलेलं नाही आहेस, थांब थांब आता तुला दाखवतोस. आणि असं बोलूनच ना आता मात्र दे दनादन मारामारी आता सुरू असते. हे तर सगळं सुरूच असतं. तेवढ्यातच अर्णव तिथे येतो आणि अर्णव त्याला थांबवतो, कारण ना त्यांनी आता मोठी काचेची बॉटल उचललेली असते आणि ती काचेची बॉटल उचलून ना डायरेक्ट ना आता ते डोक्यात घालणार असतात राकेशच्या. ऑलरेडी राकेश जो आहे तो मात्र आता या सगळ्यामध्ये टेन्शनमध्ये असतो. तो त्या शलाकाच्या काकांना बाजूला घेऊन जाऊन म्हणतो की हे सगळं काय चाललं आहे, मुळात आहे ना मला कळतच नाही आहे, प्लीज प्लीज हे सगळं थांबवा. मला कळते तुमचा राग, पण त्याची सध्याची परिस्थिती पाहताना नाही वाटत आहे हे सगळं योग्य. ते तुम्हाला मी म्हटलं आहे ना की जरा जरा थांबलात ना की सगळ्या काही गोष्टी नीट होतील, पण तुम्ही जर धीरच धरत नसाल तर कसं होणार आहे. तो आता हे सगळं तो बोलून समजवायचा प्रयत्न करत असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलून ना अर्णव
त्या शलाकाच्या काकाला चांगलं समजावतो. शलाकाचे काका लांबूनच हे सगळं काही पाहत असतात. त्यानंतर मात्र ते आता तिकडनं निघून जातात. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे राकेश जो आहे तो विचारतो की नेमकं मी काय केलं आहे, म्हणजे माझ्यावर हे लोक एवढी तुटून का पडलेत, म्हणजे माझी काही चूक नसतानासुद्धा मला एवढं का बोलत आहेत, मी काही केलं आहे का, तसं केलं असेल तर मला सांगा ना, प्लीज प्लीज सांगा ना मला. मग आता म्हटलं जातं की नाही तुम्ही काही केलं नाही आहे, तुम्ही पॅनिक होऊ नका, तुम्ही शांत व्हा, असंही आता बोलून कसं कसं का होईना शांत केलं जातं. आणि जेव्हा जेव्हा या सगळ्या गोष्टी करून शांत केलं जातं ना, तेव्हा मात्र आता कुठेतरी जे आहे सुद्धा लक्षात येते असतं की खरंच या माणसाला काही माहीत नाही आहे का, खरंच हा चुकीचं वागतोय का, काही गोष्टी कळायला मार्ग नसतो. पण त्यावेळेला अर्णव म्हणतो की जाऊ दे, तुम्ही काळजी करू नका, आपण ओळखत नाही ना त्या व्यक्तीला, तर आपण नाही जास्त मनावर घ्यायचं, सोडून द्यायचं जे काही झालं आहे ते बघून. पण मी कसं सोडू, ते सरळ मला बोलत होते की मी काही केलं आहे, मी खरंच काही केलं नाही आहे, आणि जर मी केलं असेल ना तर मला शिक्षा व्हायला हवी, असंही आता राकेश बोलत असतो. राकेश जेव्हा एवढं सगळं बोलतो तेव्हा अर्णव त्याला पाणी वगैरे देतो आणि त्याला शांत करत असतो. तुम्ही प्लीज शांत व्हा, स्वतःला त्रास करून घेऊ नका. आता अर्णवच्या डोक्यात सुरू असतं की नक्कीच या माणसाची मेमरी खरंच गेली आहे का, काहीच कळायला मार्ग नसतो. मग आता अर्णव कसाबसं त्या राकेशला आपल्या गाडीत बसवतो आणि इंटरव्ह्यूसाठी म्हणून का होईना तो आता त्याला घेऊन जातो. दुसरीकडे आता अंजलीला या घरात आहे ना आता नकोसं झालेलं असतं. त्यातच आता या सगळ्याच गोष्टींबद्दल त्यांचं डिस्कशन सुरू असतं की ईश्वरी किती दोषी आहे, आपल्याला घरात आपण तिला ठेवून घेतलं आहे आणि चिंटूसुद्धा तिला अगदीच मनापासून स्वीकारतो आहे, मला चिंटूचं मुळात कळतच नाही, असं देखील आता अंजलीचं सुरू असतं. त्यातच आता इकडे मात्र आकाश जो आहे त्याला कळलेलं असतं की ह्यातमध्ये सगळ्यांमध्ये जर त्या घरातल्यांना नावं ठेवत असतील तर आपलंसुद्धा काही नम्रतासोबत लग्न होणार नाही. आणि त्यामुळे सुद्धा तो आता मध्येच बोलत असतो की कशाला तुम्ही एवढे चांगल्या माणसांवर कसे काय आरोप करू शकता. पण दुसरीकडे आजी आता म्हणत असते की ही माणसं चांगली नाही आहेत, या माणसांनी सगळ्यांनी मिळून आपल्याला फसवलं आहे, यांना जर आधीपासूनच जर सगळ्या गोष्टी माहिती असतील ना तर मुद्दामून आपला बदला घेतला आहे, मी कधीही विसरणार नाही आहे. आज माझी मुलगी ह्या जगात नाही आहे ना, त्याला सर्वस्वी ही लोक जबाबदार आहेत, आणि ही मूर्ख मुलगी ईश्वरीसुद्धा, त्यामुळे ना मला ह्या गोष्टी सहन होत नाही. दुसरीकडे आता अंजली तावातावात बोलत असते की मला हे कळत नाही आहे, आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत तरीसुद्धा आपण त्या मुलीला या घरात ठेवून घेतलं आहे ना, ही गोष्टच मुळात खूप मोठी चुकीची आहे. त्या मुलीला आपण तेव्हाच घराबाहेर काढायला हवं होतं. त्या मुलीची मुळात ना आपल्या घरात राहायची लायकीही नाही आहे, ती मुलगीही तशीच, तिची आईही तशीच, असंही आता अंजली बोलत असते. त्या सगळ्या गोष्टीचं वाईट मात्र इथे असणाऱ्या या आकाशला वाटत असतं आणि म्हणूनच आकाश समजवायचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच समोरून सुप्रिया ईश्वरीला घेऊन आता घराकडे आलेली असते, कारण तिला आता सगळ्यांना जाब विचारायचा असतो. त्यातच आकाश आणि अंजलीची वाद होत असतात. आकाश अंजलीला म्हणत असतो की तू उगाच आहे ना त्या चांगल्या माणसांवर आरोप करू नको, खरंच ती माणसं खूप चांगली आहेत आणि तू त्यांना जे काही नाव ठेवतेस ना ते चुकीचं आहे, असं देखील आता तो बोलून त्यांना शांत करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टी तर होतच असतात. पण इकडे आता पाहायला मिळतं की जेव्हा सुप्रिया घरी येते तेव्हा सुप्रिया घरी आल्यानंतर ईश्वरीची बाजू घेऊन आता सगळ्यांना म्हणत असते की तुम्ही सगळीजणं काही माहिती नसताना माझ्या मुलीवर चुकीचे आरोप कसे काय करू शकता. आता तुम्ही आम्हाला येऊन शिकवणार आहात का की तुम्ही आता चांगले आहेत की वाईट. आम्हाला सगळ्या काही गोष्टी कळल्यात. तुमच्यामुळे आज माझी आई या जगात नाही आहे आणि मी या गोष्टी कधीही विसरणार नाही, एवढंही लक्षात ठेवा. आणि तुम्ही ना आम्हाला कोणतेही एक्सप्लेनेशन देऊच नका, कारण ऑलरेडी आम्हाला माहिती आहे की तुम्ही काय आहात त्यावर मात्र आता ईश्वरीची आई सुप्रिया म्हणत असते की तुम्ही कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता सरळ कसे काय आरोप करू शकता. मुळात ना मला त्याच गोष्टी कळत नाही. तुम्ही आधी सगळ्याची पडताळणी केली का की या सगळ्यामध्ये कोणाची चूक आहे कोणाची नाही ते आधी विचारा ना. या सगळ्यामध्ये माझ्या बिचाऱ्या ईश्वरीची काय चूक आहे. उगाचच तुम्ही तिला शिक्षा देताय. त्या दिवशी घडलेला सगळा प्रकार तुम्हाला माहीतच नाही आहे. मी तुम्हाला तो प्रकार सांगायला तयारसुद्धा आहे, पण तुम्ही लोक सगळीजणं असं का विचार करताय की यामध्ये ईश्वरीची चूक आहे.
दुसरीकडे आता घरात भांडणं चाललेत असं कुठेतरी आता वाटू लागलेलं असतं इथे असणाऱ्या या वल्लरीला. वल्लरी नुकतीच आलेली असते आणि वल्लरी जेव्हा नुकतीच येते ना तेव्हा मात्र आता ती म्हणत असते की नक्कीच सुप्रिया आली आहे वाटतं. मग तिला आतमध्ये जाता येत नसतं, ती बाहेरूनच हा तमाशा बघत असते. तर दुसरीकडे आता आजी मात्र सुप्रियाला म्हणत असते की तुम्ही आता कोणत्याही कहाण्या आम्हाला सांगू नका. त्यावर सुप्रिया म्हणते की उगाच कशाला मी काही सांगेन, जी सत्य परिस्थिती आहे ना तीच सांगणार आहे. उगाच काही सांगायला ना मी काय वेडी आहे का. आणि त्याच वेळेला आता ती सगळ्या काही गोष्टी सांगून टाकते, म्हणजेच तिला कशा पद्धतीने फसवलं गेलेलं होतं आणि या सगळ्या काही गोष्टी. वल्लरी आता विचार करते की यांचं बोलणं चाललं आहे, यांची भांडणं चाललीत, बरं झालं या वेळेला मी तर बाहेर होते, नाहीतर अडकलीच असते, असं सुद्धा मनात तिच्या काही भाव असतात. दुसरीकडे आता ईश्वरीची आई त्या दिवशी घडलेला सगळा प्रकार जो काही आहे तो आता एक एक करून सांगत असते. खरं तर मी त्यांची आणि माझी भेट ही दुसरीच होती. मी इंटरव्ह्यूसाठी गेले होते आणि तिथेसुद्धा मला एका बाईनं पाठवलं होतं, म्हणूनच मी गेले होते. त्याच्या आधीच त्यांच्या कॉफीमध्ये कोणीतरी ना मिक्स करून काहीतरी दिलं होतं. हे खरं तर पूर्ण प्लॅनिंग करून केलं होतं आणि त्यांनी आधाराला फक्त माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं होतं. आणि त्यानंतर जे काही झालं ते भयंकर असं होतं. घरात ना नुसते सगळीकडे वादविवाद झाले आणि आमच्याबद्दल बोललं गेलं, पण हे सगळं चुकीचं होतं. मीडियामध्ये दाखवलेल्या त्या सगळ्या गोष्टी. आता इकडे वल्लरी विचार करते की माझ्याबद्दल काही ना काही तर नक्कीच इथे सांगत असणार आहे, पण आतमध्ये काय चाललं आहे हे मला कसं समजणार, कारण मला आतमध्ये तर जाता येणार नाही, पण मला जाणून घ्यायचं आहे. मग आता ती विचार करते. तिच्याकडे नेमके आज 2 फोन असतात. काही कधी कधी दाखवलं जातं हिच्याकडे आता 2 फोन असतात आणि त्या 2 फोनमध्ये ती एका फोनवर फोन चालू करते आणि दुसरा फोन जो आहे ना तो तिने आता तिथे असणाऱ्या टेबलजवळ ठेवलेला असतो आणि स्वतःच्या कानात ती एअरफोन घालते आणि आता तिकडे काय बोलणं चाललं आहे हे तिला ऐकायचं असतं. आणि म्हणूनच तिने एक फोन त्या टेबलाजवळ ठेवलेला असतो, जेणेकरून ही लोक काय बोलत आहेत ते ऐकायला येईल. आणि दुसरा फोन घेऊन ती आता बाहेर गेलेली असते. काही गोष्टी अजबच दाखवतात. आता ही घरात आली तरी ह्या लोकांना दिसलं नाही आहे का की घरात येऊन परत गेली आहे ते. मग दुसरीकडे आता आजी जी आहे ती मात्र सुप्रियाने एवढ्या सगळ्या गोष्टी सांगून सुद्धा ना आता विश्वास ठेवायला तयार नसते. सरळ ती म्हणते की तुम्ही कोणी काही गोष्टी सांगा, पण माझा त्या गोष्टीवर विश्वास नाही आहे, कारण तुम्ही जे काही सांगताय ना ते मुळात मला पटतच नाही आहे. कारण या सगळ्यामध्ये मुलीचा जीव मी गमावला आहे. आज माझी मुलगी माझ्यासोबत असली असती, पण तुम्ही हे सगळं काही उगाच मला सांगू नये ना, आमच्या मनामध्ये जागा निर्माण करायचा प्रयत्न करू नका. आता ईश्वरी आजीला म्हणत असते की आजी आम्ही खोटं कशाला बोलू. आजी जर आमच्यामध्ये खरंच बोलायची ताकद आहे म्हणून तर आम्ही आलो आहे ना. आणि माझी आईसुद्धा मला सगळ्या काही गोष्टी सांगून तेच तर सांगायचा प्रयत्न करते ना. प्लीज ऐकून घ्या ना माझ्या आईचंसुद्धा, असंही ती आता म्हणत असते. तर दुसरीकडे आता पाहायला भेटत असतं इकडे आता काहीच कळत नसतं, पण इकडे कोणीही ऐकायला तयार नसतं सुप्रियाचं आणि त्यासोबत ईश्वरीचं सुद्धा. सरळ आजी अंजली म्हणत असतात की तुम्ही हे सगळं खोटं बोलताय, तुम्ही ह्या कहाण्या रचून सांगताय, त्यामुळे तुमच्या ह्या कहाण्या ऐकण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही आहे. ईश्वरी म्हणत असते की आजी तुम्हाला असं का वाटतंय हो, आम्ही हे सगळं तुम्हाला मुद्दामून सांगतोय. नाही हो, नाही आम्ही मुद्दामून सांगत आहे. माझ्या डोळ्यात बघा आणि मग तुम्हाला दुःख समजेल की हो, आमच्या मनामध्ये खरंच तसं काही नाही आहे. तुम्ही ना खूप मोठा गैरसमज करून घेताय बघा. असंही आता इकडे असणारी ईश्वरी बोलत असते. अंजली म्हणत असते की तुला या घरात ठेवले ना हाच मोठा आमचा गैरसमज आहे, कारण तुला तेव्हाच घराच्या बाहेर काढलं पाहिजे. माझ्या आईची खुनी आहेस तू आणि तुझी आई, दोघींनाही आम्ही कधीच माफ करणार नाही आहे. मुळात आहे ना माझ्या भावालासुद्धा ना तुम्ही असंच फसवलं आहे. तुम्ही ह्या घरात लग्न करून आली आहेस ना ते सुद्धा फसवणूक करूनच आली आहे. तुझ्या ह्या वागण्यात ना तुझ्या ह्या बोलण्यात ना सगळ्या काही गोष्टी मला कळतात, समजलं ना. उगाच आहे ना या सगळ्या गोष्टींना वेगळं महत्त्व देऊन मला ह्या गोष्टी सांगायचा प्रयत्न तू करूच नकोस.
असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इथे वल्लरीला हसू येत असतं. पण आता दुसरीकडे सुप्रियाने सुद्धा ठरवलेलं असतं की ज्या घरात माझ्या मुलीला किंमत नाही आहे, माझ्या मुलीला विचारलं जात नाही आहे, त्या घरात मी आता माझ्या मुलीला ठेवणार नाही. आणि म्हणूनच मग ती आता डायरेक्ट म्हणत असते की सॉरी, पण आता आता मी या घरात माझ्या मुलीला ठेवणार नाही. ज्या घरामध्ये माझ्या मुलीला किंमत नाही आहे, चुकीचं ठरवलं जातं आहे. मग आता ईश्वरी आईला समजावत असते, पण आई काही ऐकत नाही. आई ईश्वरीचा हात धरून तिला घेऊन जाते. आणि नंतर अर्णवला कळतं, तेव्हा अर्णव मात्र आता सगळ्यांना ओरडतो आणि तुमच्या सगळ्यांची चूक आहे असं म्हणतो. ईश्वरीला भेटायला गेलेला असतो, पण त्याच वेळेला सुप्रियाने भेटायला नकार दिलेला असतो. जोपर्यंत तुमच्या घरातले येऊन माझ्या मुलीला माफी मागत नाही आणि घेऊन जात नाही, तोपर्यंत माझ्या मुलीला मी त्या घरात सोडणार नाही आहे, असं देखील सुप्रियाने सांगितलेलं असतं. त्यामुळे अर्णवला टेन्शन येतं, कारण आता अर्णवला ईश्वरीशी भेटता येणार नसतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.